शहरातील नागरिक सुविधांचा वणवा आहे। त्यात प्रभाग क्रमांक 9 मध्ये समस्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे। या प्रभागातील प्रत्येक कॉलनीत रस्ते, गटारी, स्वच्छता आदी समस्या निर्माण झाल्या आहे। परिसरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागत आहे। त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट। सर, हा पिंपराडा जोडणारा मेन रस्ता आहे। आता ह्या रस्त्याला असे 2 गड्डे, याच्या समस्या अशी होते की बऱ्याच वेळा लोकांना गर्दीमुळे काय होतं, गाड्या निघत नाही, त्याच्यामुळे या 2 गड्ड्यामुळे रोज लोक पडतात सर इथे। हे पहा, आता तुम्ही पाहू शकता, हे पहा, आता गाडी जायला टर्न घ्यायला पण रस्ता राहत नाही काही वेळा। हा खांबाचा आहे आणि ह्या गड्ड्यामध्ये रोज लोक पडतात सर, ते उचलत राहावं लागतं आम्हाला। आमची शॉपास नाही एवढे, इथं एक समस्या आहे। निदान 2 गड्डे तरी भरले गेले पाहिजे। निदान हे 2 गड्ड्याचं तरी काम झालं तरी खूप येतं, कारण की इथं खूप रोज लोक पडतात सर। रोज लोकांना, आमच्या कामासोबत लोकांना उचलायचं पण एक काम आमच्या मागे लागून गेलंय। माझं नाव हर्षल पवार। माझं नाव प्रणव किशोर साळुंके। रस्त्यांचे कामं होत नाही, त्याबाबत आम्हाला कंप्लेंट करायची होती। रस्त्यांचे खड्डे वगैरे वाढलेले आणि कोणी लक्ष सुद्धा देत नाही, ना कोणी नगरसेवक बघत नाही, आणि ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढलेले। मी वंदना किशोर साळुंके, मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहते। पूर्ण आमच्या घराच्या आजूबाजूचे पूर्ण रस्त्याचे काम झाले, पण आमचा या टप्प्यापासून एवढा पूर्ण एक रस्ता ते इंजिनियर सांगतात आमच्या याच्यात बसत नाही बुवा, आमच्या प्लॅन मध्ये बसत नाही असं इंजिनियर सांगतात। इंजिनियरला फोन केल्यावर नगरसेवकला सांगतात, नगरसेवक सांगतात आम्ही मोजमाप करू, तेव्हा मोजमाप मध्ये जर पैसे उरले तर आम्ही पुढचा रस्ता करू। आमच्याकडे नगरपालिकेचे लोक झाडझूड करायला जास्त येत नाही, गटारी तुंबून जाता खूपच। आणि आम्ही कधीचे सांगते, मी जेव्हापासून रस्त्याचं काम झालं त्यांनी मोजमाप केलं ना, त्या इथपर्यंतच मोजमाप केलं। त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही पुढे रस्ता होणारच नाही। मी कधीपासून सांगते त्यांना तर आमचं रस्त्याचं काम करा असं। मी नगरसेवकला फोन केला, मयूर कापसेला, हा ते कोण आहे ते, त्यांना पण फोन केला होता मी। असं का बरं, मग सगळे रस्ते होता ना आमच्या रस्त्याला का बरं, काय लाईट 2 महिन्यापासून बंद होती, 3 लाईट। मी फोन लावून 2 लाईट लावायला लागले, तो एक राहूच दिलेला आहे अजून। आम्ही मतदान करत नाही का, मतदान करण्याच्या टायमाला नगरसेवक एक दिवस सुद्धा आमच्याकडे येऊन पाहत नाही। मतदानच्या टायमाला कसे येतात सगळे नगरसेवक? माझं नाव सुनंदाबाई जाधव। काय समस्या आहे आपली रोडाची समस्या, रोड व्हायलाच पाहिजे। पावसाळ्यात पूर्ण पाणी संगत, तिथं डाब संगती, मग तेवढं केलं, एवढं बी व्हायला पाहिजे नव्हता ना रोड। रस्ता सुरक्षित व्हायला पाहिजे ना आमचा, आला सर्वांकडे झाले आणि इकडे का म्हणून करतात नाही सांगा तुम्ही? कशा बदल इकडे काय लोक राहतात नाही? तीन इकडे पण बिल्डिंग आहेत, घर आहेत, दार आहेत, लहान लहान लेकरं बाय आहेत, कुणी गारा होतो, कुणी पाणी सांगायचं, गाड्या स्लिप होतात, आणि म्हातारे माणसं आहेत। आता ऑपरेशन होत आहेत लोकांचे, धडकन आपटवतील ते। मला अपंग 2 वेळा आपण ही पोरगी 2 वेळा पडला, माझा पोरगा पडला 2 वेळा, या इथे रेती होती ना, माझा पोरगा 2 वेळा पडला। निदान शेवटला मी गेली तेव्हा त्याने घराने हे केलं होतं। मग काय करायला पाहिजे तुम्ही सांगा आता? पूनम पाटील। सर्व एरियामध्ये जर सोयी सुविधा व्यवस्थित चालल्या आहे, आमच्याच एरियामध्ये का बरं रोडची समस्या अशी कधीपासूनच चालू आहे। सगळी वयस्कर मंडळी वगैरे सर्वांनाच त्रास होतोय। सगळीकडचे जर रोडचे प्रस्ताव मंजूर झाले तर आमच्याही एरियामध्ये प्रस्ताव मंजूर होऊन आतापर्यंत कार्य सुरू व्हायला हवं होतं। आम्ही नगरपालिकेचा कर भरतो, आम्ही सर्व जर नगरपालिकेचे कर वगैरे वेळेत चुकते करणारे लोक असताना सुद्धा या समस्यांना आम्हाला का तोंड द्यावं लागतंय?